माणसाची इच्छा असो किंवा नसो, सुख आणि दुःख या दोन्ही त्याच्या जीवनाचा भाग आहेत आणि ह्या दोन्ही गोष्टी त्याच्या जीवनामध्ये येणार आहेत. आता अनिवार्य रूपाने या दोन्ही गोष्टी जर आपल्या जीवनामध्ये येणारच असतील, तर मग दोन्हीचा स्वीकार हाच एक परफेक्ट मार्ग माणसाला उरतो. स्वीकार्याचा अर्थ असा आहे की सुख आल्यानंतरही स्वतःची स्थिरता कायम ठेवणं, स्वतःला भटकू न देणं आणि दुःख आल्यानंतरही स्वतःची स्थिरता कायम ठेवणं, मनाला भटकून न देणं. दोन्हीमध्ये स्वतःला स्थिर जर माणूस ठेवला तर दोन्हीचा स्वीकार झाला असा त्याचा अर्थ आहे. परंतु ज्यावेळेस ह्या दोन्ही गोष्टी प्रभावित करतात तर ते मात्र खऱ्या अर्थाने मग चुकीचं होईल. कारण